कटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विको द्या तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर आवडी निरंतर येची ध्यान आवडी निरंतर येची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी मकर कुंडले तळपती श्रावणी मकर कुंडले तळपती श्रावणी मकर कुंडले तळपती श्रावणी मकर कुंडले तळपती श्रावणी कंटिका तुगवनी विराजित कंटिका तुगवनी तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर आवडी निरंतर येची ध्यान आवडी निरंतर येची ध्यान तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर
रूप पहा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्त सदा माझे डोळे जडो तुझे मूर्त सदा माझे डोळे जडो तुझी 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 मूर्त हरी सदा माझे डोळे जडो तुझी मूर्त सदा माझे डोळे जडो तुझी मूर्त रुक्माईचा पते सोया दया राम रुक्माईचा पते रुक्माईचा पती सोयरिया राम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम वा देई माझा प्रेमना देई माझा प्रेम सर्व काळ राम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप 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 गोड तुझे नाम गोड गोड विठू मावलिये हाची वरदे संचोरिले राहे हृदयी माझ्या येवलिया राई हृदयी माझ्या राम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठू माऊली हाची वरदे संचरो राही हृदयी माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप 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 गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम देई माझा प्रेम माझा प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ राम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ सर्व काळ सर्व काळ देई माझं देई माझं देई
पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझ्या पायी सुख सर्व आहे तुझ्या पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम देई माझ प्रेम देई माझ देई माझ प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम सर्व काळ देई माझ वा देई माझ देई माझ प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा टाळी वाजवा सर्वांना विनंती टाळी वाजवा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठोबाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा अरे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा अरे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माऊली विठ्ठल माझा 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 विठोबा माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 हरी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा माझा
हरी तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा. बहुत सर्व सुखाचे आगर
दंडवत सकळाच्या पाया माझे हरी दंडवत. चित्त शुद्ध करा आपुली चित्त शुद्ध करा. सकळाच्या मागे दंडवत हरी आपुला रे चित्त शुद्ध करा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. सकळांच्या पाया माझे दंडवत करोनी आपुलाने चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा. विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. विभूमिनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांची. हरे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. आज कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजं सान्द्रलीलामृदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कन्दणं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. आज हा कार्यक्रम कशा निमित्ताने सर्वांना ठाऊकच आहे. खरं तर वातावरणामुळे आवाज पण चेंज झालेला आहे आणि पहिले या ठिकाणी मी येऊन गेलेली आहे तेव्हा नुसतं साधं प्रवचन झालं होतं माझं. आता हे संगीत प्रवचनाचा लाभ मला ज्यांच्याकडून प्राप्त झाला, ज्यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं,
ते आपले तुकाराम शिवाजी नागरे यांनी या ठिकाणी मला आयोजित केलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे. आणि शरद गणपत नागरे हे त्यांचे दीर आहेत ना, पुतणे भाऊ आहेत. तर त्यांनी या ठिकाणी या नियोजन केलेलं आहे या संगीतमय प्रवचनाचं. कशा निमित्ताने हे सर्वांना ठाऊकच आहे, तरी प्रवचनकार कीर्तनकार या नात्याने माझं आद्य कर्तव्य आहे की शिलाबाई शिवाजी नागरे यांचं आज पुण्यस्मरण आहे. यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा संगीतमय प्रवचनाचा कार्यक्रम येथे या ठिकाणी आयोजन केलेला आहे. आणि खरं तर बघा, प्रत्येकाला या मृत्यूलोकातून जायचंच आहे, सगळ्यांनाच जायचं आहे. असं कोणी आहे का की मी 100 वर्ष सुद्धा जगून अजून पुढे जगणार आहे? प्रत्येकाला जायचं आहे, प्रत्येकाचं पुण्यस्मरण आहे. तर बघा, या ठिकाणी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजिला आहे. काहींच्या आईवडिलांच्या नशिबात सुद्धा राहत नाही हो पुण्यस्मरण 10वं. त्याच्यामुळे ह्या परिवाराचं कौतुक करावं तितकं कमी आहे. हल्लीच्या कलियुगामध्ये आपल्याला बघायला मिळतंय वातावरण कसं झालेलं आहे. सध्या पोटाचा गोळा सुद्धा माहीत नसतो वर्षश्राद्ध काय असतं, पुण्यस्मरण काय असतं. आणि खरं तर 1 वर्षापूर्वी या आजी तुम्हा सर्वांना सोडून या ठिकाणी गेलेल्या आहेत. तरीसुद्धा त्यांची आठवण ठेवून ह्या पुण्यस्मरणाचं तुम्ही प्रवचन, साधं प्रवचन नाही म्हणता येणार बरं का, एवढं सुंदर नियोजन केलेलं आहे. याला महोत्सव म्हटलं जाईल. काय मरणाचा महोत्सव आहे. का केलं जातं बरं हे तुम्हाला मी पुढे सांगेल. त्याआधी सर्वांचे आभार मानणे फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातला मौल्यवान वेळ काढून या ठिकाणी आलेला आहे आजींसाठी. आणि खरं तर आज माझा आवाज तर खराबच आहे. इतका खराब आवाज माझा कधी नसतो. आणि म्हणायला गेलं तर आता वातावरणामुळे थोडाफार बदल होतो. किती दिवसापासून त्या पावसाने लावून दिलेलं आहे, त्याच्यामुळे आवाजही खराब झालेला आहे. तरीसुद्धा मला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, कारण की इथे माझे वडीलधारी लोक बसलेले आहेत साथ करायला सुद्धा आणि श्रवणासाठी सुद्धा. बघा, या ठिकाणी महाराष्ट्रातील टॉप 10 मधली साऊंड सिस्टीम आपली स्वरांजली साऊंड सिस्टीम या ठिकाणी त्यांना सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. बघा, इथे जर लोकल साऊंड सिस्टीम राहिली असते ना तर आज एवढं प्रवचन झालंच नसतं माझ्याकडून. कारण आवाज खराब राहिला आणि त्यात साऊंड बी खराब राहिला तर सगळं वाटोळं. म्हणून या ठिकाणी आमचे प्रमोद दादा उपस्थित आहेत. सुंदरशी साऊंड सिस्टीम आहे आणि प्रमोद दादांच्या साऊंडवर हा माझा 3रा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी बोलायला शब्दच नाही माझ्याकडे. त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. गायनाला साथ करणारे आपले भाऊसाहेब बाबा आमच्या घरी येऊन गेलेले. खूप छान स्वभाव आहे, प्रेमळ आहेत, अहंकार नाही. प्रत्येकाला ज्ञान असलं, कुठल्याही गोष्टीचं ज्ञान असलं, गायनाचं असू द्यात, अध्यात्मातलं असू द्यात, कुठलंही असू द्या, राजकारणातलं असू द्या, पण प्रत्येकाला अहंकार असतो. पण 0% सुद्धा अहंकार नाही आपल्या भाऊसाहेब बाबांमध्ये. ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरंच गंधर्वासारखा आवाज आहे. आमच्यासारख्यांना सुद्धा लाजवेल इतका सुंदर आणि इतका गोड आवाज आहे. आता योगेश बाबांचं तर सांगायलाच नको. हे तर ह्या गावाचं वैभवच आहे गायनाच्या बाबतीत. योगेश दादांमुळेच या आज प्रवचनाची सुद्धा तारीख माझ्यापर्यंत आलेली आहे. त्यांनी
ह्या परिवाराला माझं नाव सुचवलं, नाही तर ह्या परिसरात भरपूर आहेत कीर्तनकार महिला, प्रवचनकार महिला. तरीसुद्धा योगेश दादांचं माझ्यावरचं प्रेम की नाही सगळे पुढे जातील पण आमच्या जान्हवीताई पुढे गेल्या पाहिजे असं अंतःकरणात नेहमी असतं की ताई तुम्ही कुठेच कमी नाही आहात, सगळ्या गोष्टीत पुढे आहात. आवाज चांगला आहे, चिंतन छान म्हणतात, तुम्हाला मागं ठेवू त्यांना नाही. जोपर्यंत योगेश रसा आहे तोपर्यंत कोणाला बोलू द्यायचं नाही. त्याच्यामुळे त्यांचेही मनापासून आभार मानते. आणि सुंदर असं सिंथ वादन करत आहेत आपले महाराज निलेश महाराज घुगे. निलेश महाराज घुगे खूप छान वादन करतायत. खरं तर बाबा आपल्या कथेच्या वेळेस त्यांनाच बोलवायचं. खूप छान असं वादन करत आहेत, यांचेही मनापासून आभार. आणि समोर यूट्यूब चॅनल नाव काय माझा विठुरा आहे, माझा विठुरा हा चॅनल, यांचेही मनपूर्वक आभार मानते. कारण ती बघा ह्या ठिकाणी असतील फक्त 100-200 लोक, पण यूट्यूब चॅनल माध्यमातनं अनेक लाखो लोक बघतात. आमच्यासारख्या गरिबांना पुढे नेण्याचं काम ते करतात. म्हणून त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते. कारण की बघा कीर्तनकार प्रवचनकार दिसतो पण त्यांना प्रसिद्ध मागचा कलाकार त्यांना दिसत नाही. पडद्यामागचा कलाकार असतात, त्यांना हे यूट्यूब चॅनलवाले असतात. आज तुम्ही सगळे म्हणतात विशाल महाराज खोले असे सगळे मोठमोठे गायक वादक कसं काय फेमस झाले, तर यांच्यामुळे झाले. यांनी त्यांना प्रसिद्ध केलं. खरंच ते मौल्यवान वाटा यांचा आहे. त्याचबरोबर आपले पखवाज वादनासाठी महाराज नाव काय विवेक महाराज, तेही या ठिकाणी सुंदर वादन करत आहेत. तोड नेणारी तोड, इंद्राला सुद्धा तोड नसणार. खूप सुंदर वादन आहे. खूप छान असं माहोल तयार केलेला आहे. आणि असा माहोल राहिला ना तर सुस्त पटापट काय बोलावं. आणि खरं तर ह्या ठिकाणी फक्त आम्ही 4-5 जण राहिलो असतं तर यालाही महत्त्व नव्हतं बरं का. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, तुमच्याही मनापासून आभार व्यक्त करते आणि प्रवचनाला सुरुवात करते. विठ्ठल आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणाश आयुष्याचा. बघा काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आता तरी पुढे हाच उपदेश. तुकोबाराई अभंगातनं आपल्याला उपदेश करत आहेत. कोणाचा अभंग आहे हा? सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे, सगळ्यांच्या पाठातला आहे. बघा आमच्यासारखा प्रवचनकार कीर्तनकार एका अभंगावर 8-8, 7-7, 20-20 हजार रुपये कमवतो. आणि 4,500 अभंग माझ्या तुकोबारायांनी लिहिलेले आहेत. ते किती श्रीमंत म्हणावे, त्यांनी किती घ्यायला पाहिजे होते. एका अभंगावर चिंतन मांडल्यानंतर आम्ही 7-8 हजार रुपये घेतो. आणि तुकोबारायांनी 4,500 अभंग रचलेले आहेत त्यांच्या गाथेमध्ये. त्यांनी किती घ्यायला हवे होते. खरं तर काही लोक म्हणतात तुकोबारायांसारखा दरिद्री कोणी नव्हता, पण त्यांची ही डोक्यामध्ये चुकीचं फॅट घालून घेतलेलं आहे. तुकोबारायांसारखा श्रीमंत कोणी नव्हता, कारण तुकोबारायांनी 4,500 अभंग लिहिलेले होते. आणि खरं तर अंगी इतकं वैराग्य होतं. तुकाराम 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 हरे तुकाराम 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 ए तुकाराम 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 ए नाम घेता कापेयम नाम घेता
छान प्रमाण दिलेलं आहे. प्रस्तुत अभंग, प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणावर्णालय पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ असणारे यशवंत कीर्तिवंत वरदवंत गुणवंत ऐश्वर्य संपन्न हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे नवे नवे, एक नवे, दोन नवे, तीन नवे, चार नवे, 100 नवे, तब्बल 4500 अभंगांचा गाथा वारकरी संप्रदायाला बहाल करणारे पंचमवेदाचे निर्माते माऊली ज्ञानोबारायांच्या कंठस्थी असणारे राग रसिक सदेह वैकुंठाला जाणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे वैराग्य साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांना पचेल रुचेल कळेल अशा भाषेत समजावण्याचा मी प्रयत्न करेल. विठ्ठल 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 विठ्ठल. वैकुंठवासी शिलाबाई शिवाजी नागरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजींचा परिवार फार मोठा होता, खूप मोठा होता, म्हणजे म्हणायला गेलं तर सुखाचा संसार होता. श्री गणपतराव तात्याबा नागरे, शिवाजी तात्याबा नागरे यांचे पती, रामदास तात्याबा नागरे त्यांचे धीर, परत तुकाराम शिवाजी नागरे त्यांचा मुलगा, संतोष गणपतराव नागरे त्यांचे पुतणे, श्री शरद गणपतराव नागरे त्यांचे पुतणे आहेत. सौ संगीता राजेंद्र गायकवाड त्यांची मुलगी, मीरा संदीप सानप त्यांची मुलगी, तारा मनोज घुगे त्यांची मुलगी, सचिन रामदास नागरे त्यांचे पुतणे, राहुल लक्ष्मण नागरे त्यांचे पुतणे, सागर रामदास नागरे त्यांचे पुतणे, अलका रमेश सानप त्यांचे पुतणी आणि जयश्री सुनील कुटे त्यांची पुतणी, वैशाली सुहास कुटे त्यांची पुतणी, सुवर्णा एकनाथ साबळे त्यांची पुतणी, नशिगंधा सागर उगमुगले त्यांची पुतणी, आदिती तुकाराम नागरे आणि आदित्य तुकाराम नागरे त्यांचे नात आणि नातू. बाबू खूप मोठा परिवार होता. खरं तर समस्त नागरे परिवाराच्या तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या परिवाराचं कौतुक करावं तितकं कमी, कारण की माझ्याकडे शब्दच नाही डायरेक्ट बोलायला, शब्दच संपलेत. कारण की एवढा मोठा महोत्सव, एवढं मोठं नियोजन सोपं नाही ना. कारण की लोकांना साधं प्रवचन जरी ठेवायला लावलं तरी मागं पुढे पैशांचा विचार करतात. कारण की हा कार्यक्रम कशासाठी असतो तर आईवडिलांच्या ऋणातून सुटण्याकरिता हा कार्यक्रम आयोजलेला असतो. का तुम्ही म्हणाल आम्ही 10वे करतो, 13वे करतो, वर्ष श्राद्ध करतो, पण त्याच्याने तर त्यांचं ऋणातून आम्ही मोकळं होणारच. पण बघा, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. कधी एखादा शब्द, आता पंडित जरी म्हटलं, ब्राह्मण जरी म्हटला, एखादा श्लोक चुकला तरी आपल्याला पितृदोष लागू पडतो. मंत्र जरी तळे थोडा तरी धडा होया वेळा, तरी धडा होया वेळा, तरी धडा होया वेळा. हा मंत्र तळे थोडा तरी धडा होया वेळा, तरी धडा होया वेळा, तरी धडा होया वेळा. बघा, माणूस हा एकदम सुंदर प्रमाण दिलेले बाबांनी. खरंच बघा, ब्राह्मण जरी असला, एखादा श्लोक चुकला तरी तो पितृदोष आपल्याला लागतो. मग पितृदोष कसा लागतो हे आपल्याला कसं समजतं बरं? बघा, घरामध्ये सतत कोणी आजारी पडत असेल, घरात सुख शांती नसणार, सतत कलह होत असेल, दारिद्र्यता असेल, गरिबी असेल, तेव्हा पितृदोष लागला असं समजावं. कारण पितृदोष हा फार भयंकर असतो बरं का. पैसा खूप कमवतो, कष्ट खूप करतो, पण टिकतच नाही पैसा, तेव्हा पितृदोष लागणं असं म्हणतात. म्हणून हा असा पितृदोष लागू नये म्हणून हा संगीत प्रवचन असो किंवा कीर्तन असो किंवा भागवत कथा असो,
याचं आयोजन केलं जातं का की यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता. बघा, आपण आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी आपण ऋणातून कधीच मुक्त होत नसतो. आजपर्यंत असा जन्माला आला नाही की तो त्यांच्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त झालेला आहे. आपण काही उपकार नाही करत आपल्या आई वडिलांवर, हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्याला आपण मागं पुढे विचार केला नाही पाहिजे. हे कर्म आहे. आता जर पुढे चांगलं कर्म केलं तर पुढे आपल्याला चांगली गती मिळेल. पुढे आपल्याला चांगली गती मिळेल. कारण कर्म करताना आपलं काय चुकतं माहिती का? कर्म करण्याचं वर्म चुकतं. कर्म करताना आपल्याला वर्म जाणून कर्म केले पाहिजे. कुठल्या गोष्टीत आपल्याला कुठला फायदा होणार आहे, फायदा नाही. बघा, आपल्याला पुढे गती चांगली मिळावी म्हणून कर्म चांगले करावे. आपण काय करतो, एखाद्याचं वैरत्व आपलं वैरत्व झालं, एखाद्याशी काहीतरी डोकं लागलं तर आपण त्याची बदनामी करायला आपण 4 गल्ल्याकडे जाऊन बोमा मारून येतो. पण बघा, तेच कर्म आपल्याला रिटर्न येतं बरं का. जैसे ज्याचे कर्म तैसे जगी जीवनाचे सार जाणून द्यावेवर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. गायन करावं असं खूप वाटतं, पण काय करावं, साला आवाजच खराब आहे. बघा, कर्माचा फेरा कोणाला चुकत नाही बरं का. कर्म फार भयंकर आहे. कर्म हे देवाला सुद्धा चुकलं नाही. नाही चुकले देवा दानवा. कैसे टळला मानवा. हो, कैसे टळला मानवा. मानवा कैसे टळला मानवा. हो, नाही चुकले देवा दानवा. कैसे कळे मानवा. कैसे कळे मानवा. कैसे कळे मानवा. नाही चुकले देवा दानवा. कैसे टळला मानवा. कैसे टळला मानवा. कैसे टळला मानवा. नाही चुकलेले मानवा. कैसे कळे मानवा. कैसे कळे मानवा. कैसे कळे मानवा. बघा, आता तर मला टेन्शनच गेलं माहिती का तुम्हाला. मी या ठिकाणी आली तेव्हा मला टेन्शन आलेलं होतं की अरे आता आवाज खराब आहे, गायन कसं करायचं. खरं तर ह्या दोघांची परफेक्ट साथ लाभली बरं का. तिघांची परफेक्ट साथ लागलेली गायनाची, म्हणून काही टेन्शनच नाही. आता बरं वाटतंय मला.
सांभाळून केलं पाहिजे बरं का, कारण देवाला सुद्धा चुकलं नाही हो. माझा सांगण्याचा मुद्दा आहे की आज हा परिवार जे कर्म करत आहे हे सत्य कर्म आहे, आणि ह्या सत्य कर्माला सहाय्य म्हणजे कोण, तर तुम्ही सगळे नातेवाईक. कारण की हे कर्माला काही काही ठिकाणी कसं असतं माहिती का, आपण एखादं नियोजन केलं, एखादं कीर्तन ठेवलं तर कोणी ना कोणी नातेवाईकांमध्ये असतात बरं का. कशाला खर्च करतात, काय गरज, पैसे जास्त होत असेल तर आम्हाला द्या असं म्हणतात. पण बघा, ह्या सगळ्यांचं न ऐकता जो हा कार्यक्रम करतो ना त्याला उच्च गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही बरं का. कारण आई वडिलांच्या ऋणातून मोकळं व्हायचंय ना तुम्हाला, त्यांचं ऋण खूप आहे आपल्यावर. आपण जन्माला आल्याच्या नंतर आपल्यावर 3 ऋण असतात, 3 जणांचे ऋण असतात. प्रथमतः आपल्यावर देवाचं ऋण असतं. ते कशाने असतं, ते कशाने जातं, तर देवाच्या नामस्मरणाने ते ऋण आपल्यावरून जात असतं. दुसरं ऋण असतं ते ऋषींचं. ऋषींचं ऋण कसं जातं बरं, त्यांचे वाङ्मय आहेत, ज्ञानेश्वरी झाली, गाथा झाली, भागवत महापुराण झालं, देवी भागवत झालं, हे जे ग्रंथ आहेत ना याचं वाचन केल्याने सुद्धा त्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्त होता येतं. आणि राहिली गोष्ट पितृऋण. पितृऋणातून कसं मोकळं होता येतं बरं, आपण किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा आपण त्याच्यातून मोकळं होत नाही, मुक्ती भेटत नाही आपल्याला त्या ऋणातून. तरी सुद्धा हा छोटासा प्रयत्न हा परिवार करत आहे, यांचं फार आभार आहेत. कारण बघा, पशुपक्षींना सुद्धा आवड आहे, मग आपल्यासारख्या मनुष्याला कसा नसावी बरं. म्हणून हा परिवार आहे ना, खरंच करावं तितकं कौतुक कमी आहे. खूप लोक आहेत तो जगामध्ये आईवडिलांना वृद्धाश्रमात नेणारी, कंटाळा आला की त्यांचं तिकडेच काय असेल क्रिया वगैरे तिकडेच आटपून घ्यायला लावतात. काही लोकांचं तर 10वं सुद्धा व्यवस्थित होत नाही. एक उदाहरण सांगते तुम्हाला बघा. एक काशी विश्वनाथ आहे ना, तुम्हाला सर्वांना माहीत आहे ना. कोण कोण गेलंय काशी विश्वनाथला, कोणीच नाही, जाऊ द्या. बघा, काशी विश्वनाथ आहे त्या गावाच्या पुढे 20 किलोमीटर एक गाव आहे. काशी विश्वनाथ कसं आहे, जिथे ज्याला मरण आलं तो परमधामाला प्राप्त होणारा असतो. फार पुण्य तिथे, ज्याचं मरण त्या ठिकाणी होतं तो फार पुण्यवान समजावा. आयुष्यात कुठलंच काही किती पाप केलं असेल, आयुष्यभर ढीगभर पाप करू द्या हो, पापी असू द्या, त्याला जर त्या काशी विश्वनाथ मध्ये जर मरण आलं ना, त्याच्या इतका पुण्यवान कोणी नसणार. सतत नामचिंतन चालू असतं तिथे. कसलं नामचिंतन चालू असतं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. भोले
काशी भूमी म्हणजे काशी विश्वनाथ सगळ्यांनी एकदा जाऊन आलं पाहिजे. जन्माला आलात ना एकदा तरी काशी करावी. विश्वनाथ, काशी विश्वनाथ म्हणते एकदा तरी. कारण बघा इतकी पुण्यभूमी आहे. ते आजूबाजूचं वातावरण नका बघू, तिथल्या मंदिरात जा, तिथली मांगल्यता बघा, मांगल्यता बघा, खूप सुंदर आहे. तिथे गेल्याच्या नंतर सतत नामचिंतनाने हा देह भान होऊन जाणारा देह असतो. म्हणून एकदा तरी काशीला जावं. माझा सांगण्याचा मुद्दा इथे होता की लोकांचं धावपळ सुद्धा व्यवस्थित होत नाही. काशी विश्वनाथच्या पुढे एक गाव आहे. त्या गावामध्ये एक गृहस्थ होता. खूप प्रॉपर्टी कमवून ठेवली होती बिचाऱ्याने. एकुलता एक मुलगा होता. त्याच्या 10 पिढ्या बसून खातील इतकं कमवून ठेवलेलं होतं. आणि इतकं कमवलेली संपत्ती नुसता पैशाच्या मागं लागल्यामुळे आपल्या मुलाला योग्य ते संस्कार देणं विसरला. काय होतं, ते संस्कार व्यवस्थित न दिल्यामुळे काय झाला, तो मुलगा उन्मत्त झाला. त्या पैशांचा माज असल्यामुळे, पैसा असल्यामुळे त्याला त्या श्रीमंतीची फार त्याला हौस वाटली की अरे माझ्या बापाने मला 10 पिढ्या बसून खातील इतकं कमवून ठेवलं आहे. एक दिवस असा आला, त्या गृहस्थाला मरण आलं. म्हातारपणाच्या वयात मरण आलं. आणि मरण आल्याच्या नंतर त्याची शेवटची एक इच्छा होती की माझ्या ज्या अस्थी आहेत ना, त्या अस्थी फक्त काशी विश्वनाथाला तिथे सागरामध्ये टाकून या, एवढी शेवटची इच्छा होती बिचाऱ्याची. आता मुलगा उन्मत्त असल्यामुळे काय, त्याला पैसा दिसू लागला, सट्टे लावू लागला, जुगार खेळू लागला, वाईट व्यसनाला जाऊ लागला. आता हे तर त्याच्या आईवडिलांना समजलेलंच होतं. पण एक दिवशी त्याच्या आईने त्याला बोलवलं की अरे बाळा ऐक ना, तुझ्या वडिलांची शेवटची एक इच्छा होती रे. काय इच्छा होती? ह्या ज्या अस्थी आहेत ना, त्या काशी विश्वेश्वराला, विश्वनाथाला तिकडे अर्पित करून, समर्पित करून त्या सागरामध्ये. त्यावेळेस त्या मुलाला वाटलं कधी नव्हत एखाद्या वेळेस आईने मला सांगितलेलं आहे, जाऊ द्या 10-20 किलोमीटर तर आहे, जाऊन येतो. असं सांगितल्यानंतर त्याने त्या अस्थी घेतल्या आणि 10 किलोमीटर पुढे गेला. तेवढ्यात संगत कशी असते सर्वांना माहितीच आहे. वाईटाच्या संगतीला होता. तिकडून त्याचा मित्राने आवाज दिला, अरे कुठे चाललास? तो म्हणतो माझ्या वडिलांच्या ह्या ज्या अस्थ्या आहेत ना, त्या सागराला द्यायला चाललो, गंगा सागरमध्ये टाकायला चाललोय. त्यावेळेस तो म्हणतो अरे आपला डाव राहिला अर्धवट, तुझ्यामुळे हा डाव अर्धवट राहील, त्याच्यामुळे त्या अस्थी बिस्ती जाऊ दे, तू माझ्यासोबत आहे. त्याने काय करायला हवं होतं तेव्हा? प्राधान्य कशाला द्यायला हवं होतं? त्या वडिलांच्या अस्थींना प्राधान्य द्यायला हवं होतं की त्या सट्ट्याला त्यांना प्राधान्य द्यायला हवं होतं? त्या जुगाराला प्राधान्य द्यायला हवं होतं का? नाही. मग त्या वडिलांच्या अस्थीला प्राधान्य द्यायला हवं होतं. त्यांनी तसं न करता त्याने त्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीला बघितलं आणि त्याला सांगितलं, समोर एक नाला असतो ना, नाला, तो नाला वाहत होता. त्या नाल्यातलं त्याला विचारलं की ह्या नाल्यातलं घाण पाणी कुठं जातं? त्यावेळेस तो गृहस्थ म्हणाला, या नाल्यातलं पाणी त्या गंगा सागरला जाऊन मिळतं. त्याने काय केलं असेल, त्या अस्थी त्या नाल्यामध्ये टाकून दिल्या आणि मित्रांसोबत गेला तो डाव खेळायला. बघा, कितीही प्रॉपर्टी कमवली, कितीही धनसंपत्ती कमवली, तरी ते आयुष्यात उपयोगात पडणार नाही. उपयोगात काय पडेल तर आपल्या मुलांना लावलेले संस्कार, हे फार उपयोगाचं आहे. की निदान पैसा नसला तर ते काही उपयोगाचं नाही, पण मुलांना संस्कार चांगले दिले ना तर आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. शेवट आपला गोड झाला शेवट
आपला शेवट गोड होईल ना असं तर काहीतरी कर्म करा. आपल्या असे काही संस्कार आपल्या मुलांना द्या. अहो आयुष्यात आपली इस्टेट प्रॉपर्टी काहीच उपयोगात येणार नाही. येईल फक्त काय तर आपण आपल्या मुलांना लावलेले संस्कार तेच उपयोगात येतील. भागवतामध्ये सुद्धा धुंदुकारीचं वर्णन आलेलं आहे. भागवत कोणी कोणी ऐकलंय? ज्यांनी भागवत ऐकलं असेल त्यांनी हात वर करा. ज्यांनी नसेल ऐकलं त्यांनी हात खाली ठेवा. वा उद्धार आहे. भागवत तरी ऐका हो. भागवत हे कसं जगावं कसं हे सांगणारं भागवत आहे. गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करे ते श्रवण गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करे ते श्रवण गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करे ते श्रवण गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. बघा आयुष्यात तुम्ही काही नका करू ना. आपलं काय होतंय माहिती का? सध्या गणित कुठं चुकतं आपलं. आपण संसाराच्या मागे इतकं पळतोय इतकं लागलेलो आहे की परमार्थ करावा हे आपण सगळं विसरून जातोय. देवाला आठवावं हे सुद्धा विसरतोय. अहो आपल्याला बहुमोल हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. तो सुद्धा भगवंताने दिलेला आहे असं न समजता हा नरदेह माझाच आहे असं समजतो. म्हणून एवढं बहुमोल आपण एखादा डोळा म्हणा एखादा हात म्हणा एखादा पाय म्हणा एखाद्याला द्यायचं म्हटलं तरी आपली कितीची फजिती होईल बरं. भगवंताने आपल्याला एवढा सुंदर नरदेह दिले इंद्रिय हात पाय कान इंद्रियात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण घेणे तू जोडशी नारायण नाशी जीवापन भवरोगा नाशी जीवापन भवरोगा नाश जीवापन भवरोग नाश जीवापन भवरोग भवरोग बघा एवढा बहुमोल नरदेह आपल्याला भगवंताने दिलेला आहे. याचं मोल होऊ शकत नाही कशातच. एखादा हात गळला पाय गळला डोळा बंद पडला कान बंद पडले तर आपल्याला आपली फजिती होते हो. एवढा फुकट मध्ये दिलेला आहे मग तो कशासाठी दिलेला आहे? देवे दिला दे भजन घुमटा देवे दिला दे भजन घुमटा देवे दिला दे भजन घुमटा दिला दे भजन देवे दिला दे भजन घुमटा देवे दिला दे भजन घुमटा देवे दिला दे
दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. काय हो बघा, आपला मुद्दा इकडे होता. त्या मुलाने काय केलं, त्या नाल्यामध्ये आपल्या वडिलांच्या अस्थी टाकून दिल्या. रात्री त्यांच्या पत्नीच्या, त्या गृहस्थाच्या पत्नीच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. अगं, आपल्या आयुष्यामध्ये आपण इतका दृष्ट मुलगा जन्माला घातला आहे की त्याने मला साधं काशी विश्वनाथ पर्यंत सुद्धा पोहोचवलं नाही ग. त्याने गावाच्या बाहेर 10 किलोमीटर मला ओढ्यामध्ये, एका नाल्यामध्ये टाकून तो पुन्हा सट्टा लावायला गेला. इतका दृष्ट पुत्र आपण जन्माला घातलेला आहे. त्यावेळेस त्याच्या पत्नीला फार वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. तशीच रडत रडत झोपली. सकाळी उठली, मुलाला बोलवलं, अरे इकडे ये ना. तो म्हणतो, आई काय झालं ग, तू तुझ्या वडिलांचे अस्थी कुठे टाकल्या? तो म्हणाला, अगं आई, मी तर विश्वनाथला गेलेलो होतो, काशीला जाऊन टाकून आलो. तेव्हा त्याची आई म्हणते, खोटं नको बोलू, तू त्या अस्थी त्या नाल्यामध्ये फेकून तुझा डाव खेळायला गेलेला होता, खोटं बोलू नको. मग त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, अगं आई बघ ना, माझं खरंच चुकलं, मी खरंच वाईट केलं, मला या चुकीला माफी नाही. मग मला एक सांग, माझ्या बापाने तुला एवढा लांब 10 किलोमीटरहून तुझ्या स्वप्नात सांगितलं की मी त्याला नाल्यात टाकून आलो, तेवढंच 10 किलोमीटर पुढे जाऊन जर काशीमध्ये जाऊन आला असतं तर उद्धार झाला नसता का? असे सुद्धा मुलं असतात. म्हणून अशी जन्माला न आलेली बरी. त्यावेळेस तो माणूस सुद्धा म्हणाला, तो गृहस्थ सुद्धा म्हणाला, आपण निपुत्र राहिलो असतो तर परवडलं असतो, पण अशी जनवाड जन्माला घातली नसती तर बरं झालं असतं. आमच्या खानदेशी भाषेत म्हणतात. म्हणून जन्माला घालायचीच ना तर संस्कार चांगले द्या. शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा पोटी पोटी, शुद्ध बीजा पोटी. हरी फळ रसाला गोमटी, फळ रसाला गोमटी, गोमटी राम मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. ए फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. म्हणून जन्माला घातलं ना आपण तर संस्कार योग्य पद्धतीने द्यायला बघा. आता तुम्ही म्हणाल, आम्ही घरात असतो, मुलं बाहेर फिरतात, मुलांना संगत चुकीची लागली ते पंगत बिघडते, पंगत चुकली की संगत बिघडते. म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे, कुठं जातो, काय करतो, काय खातो, काय पितो. अहो बेवड्या खाणारा पिणारा असा सहज ओळखला जातो दातांवरून, खातो की पितो सहज. ती फक्त दृष्टी पाहिजे. म्हणून आपला मुलगा बाहेर काय कारनामे करतोय, कुठले कार्यकर्ता करतोय ते बघायचं. कारण या आयुष्य पुन्हा नाही ना, या लाईफला वन्स मोर नाही, पुन्हा एकदा भेटला की भेटला. पावल हा देह काकताली न्याय, पावल हा देह काकताली न्याय, पावल हा देह काकताली न्याय, पावल हा देह काकताली न्याय. पावला देह काकताळी न्याय, पावला देह काकताळी न्याय, पावला
असा हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून हा नरदेह बहुमोल आहे. कशासाठी दिलेला नरदेह? भजनासाठी दिलेला आहे. म्हणून या नरदेहाची किंमत करायला शिका. म्हणून आपण हा नरदेह नुसता संसारात वाया घालवू नका. कारण जन्माला आलेला प्रत्येकाला जायचं आहे. आज मेला पंजा मेला बाप म्हसना गेला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत ना तू पंता. देखत ना तू पंतो तोही तैसा झाला. उठा उठा गागा पाठी भयाले मोठे. उठा उठा गागा पाठी भयाले आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखो ना तू बंधू तोही तैसा झाला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. जन्माला आलेल्याला प्रत्येकाला जायचं आहे. पण काहीतरी कर्म करून जायचं आहे. भगवंताचं नामचिंतन इथं केलं तरच पुढे बगती चांगली भेटल्याशिवाय राहणार. करा हरी भक्ती परिलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परिलोकी येईल कामा. हरी भक्ती परलोकी येईल काम. करा हरी भक्ती परलोकी येईल काम. पाशोनिया करा हरी भक्ती परलोकी काम. करा हरी भक्ती परलोकी येईल म्हणून जन्माला आलोय ना तर नामस्मरण करा. कारण जोपर्यंत एखादा वाईट पुरुष असेल नाही तर कसाही असेल चांगलं काम करत असेल. बघा एक ओवी सांगितलेली आहे ज्ञानोबारायांनी. मग तया पुण्याची पावटी सरे सेवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. कसं काय आहे याचा अर्थ तर बघा एखादा जर वाईट पुरुष वाईट कृत्य करत असेल वाईट कर्म करत असेल आणि त्याच्यात त्याला सक्सेस येत असेल ना तर त्याचं समजा अजून पुण्य शिल्लक आहे. एकदा की त्याचं पुण्य संपलं की त्याची उलटी गिनती करायला सुरुवात होऊन जाते. म्हणून मग या पुण्याची पावटी सरे सेवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. अहो इंद्राला सुद्धा त्याचं पुण्य संपलं की खाली यावं लागतं. आपण कुठं आहोत? म्हणून कर्म असं करा की आपण मेल्यानंतर सुद्धा ते कर्म ते चांगलं पुण्य मागे लोकांनी नाव काढलं पाहिजे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मराण्याची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. हरी उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती कीर्ती मागे. म्हणून कर्म चांगले करा. कर्म चांगले केले तर पुढे गती चांगली भेटेल. मी पुन्हा पुन्हा हेच का बोलते की तुम्हाला ओरडून सांगते बाबांनो आता तरी ऐका. हे आयुष्य फार कमी आहे. क्षणाचा सुद्धा भरोसा नाहीये या आयुष्याचा. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का.
का साथ देती नहीं एक जी का क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का अरे क्या पकड़ है इस जीवन की आस हाथों में नहीं तेरा घास दम निकल जाएगा हो दम निकल जाएगा रोशनी का जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का म्हणून ह्या जीवनाचा भरोसा नाहीये क्षणात जाणारं शरीर आहे क्षणाचा सुद्धा भरोसा राहिला आणि अहो लोक चक्कर येऊन पडतात तरी गेले आय एम सॉरी म्हणून आता कर्म चांगले केले ना तर पुढे गती चांगली भेटल्याशिवाय राहणार नाही हा बहुमोल किमतीचा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे मनुष्य देह अनमोल रे मिट्टी में ना गोल रे अब ना मिलेगा कभी ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे मनुष्य देह अनमोल रे मिट्टी में ना गोल रे अब ना मिलेगा फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे कब ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं म्हणून हा अनमोल देह भगवंताने दिलेला आहे याचा तुम्ही योग्य तो वापर करा नुसता संसारासाठी वाया घातला ना तर काही उपयोगाचं नाही मग काय झालं जन्माला हेलाम पाणी भरून भरून मेला आमच्या खानदेशातली म्हणे म्हणून नुसतं जन्माला आलं आणि संसार करायचा आणि मरायचं याला अर्थ नाही काहीतरी चांगलं कर्म करून जा त्याला अर्थ आहे म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला जायचंच आहे उपजय ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जर जन्माला आला आहे त्याला मरण कधी ना कधी मरण आहेच असा कोणी नाही की तो जन्माला आलेला आहे तो आयुष्यभर जगलेला आहे अहो देवाला सुद्धा अवतार कार्य संपवावे लागतात म्हणून प्रत्येकाची ठरलेली वेळ आहे ठरलेला काळ आहे म्हणून त्या काळात त्या वेळेत आपल्याला जायचं आहे म्हणून आतापासूनच तुम्ही निश्चय करा का माऊली सुद्धा सांगतात ना राव हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काही लोक असे म्हणतात हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी इतकी वाईट परिस्थिती आहे साधा हरिपाठ पाठांतर नसावा आमच्या नाशिक भागाकडे असंच आहे माताई हे पुण्याची म्हणतात की पुण्याची म्हणतात नाही दादा पुण्याची म्हणतात मग पुण्याची गणना कोण करी मग कशाने गणना होत नाही पण हरिमुखाने नाम घ्या तुकोबाराय सुद्धा सांगतात नाम संकीर्तन साधन पैसा आधीपासून सांगत ते कर्म चांगलं करा म्हणून हा जो परिवार आहे हे सत्य कर्म करत आहे योग्य ते कर्म करत आहेत म्हणून या परिवाराचं कौतुक करावं तितकं कमी आहे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच बोलली या परिवाराचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण की हा सोहळा कोणी असा व्यवस्थित आणि नीटनेटका पार करत नसतो तयाचा हरी वाटे देवा तयाचा हरी तयाचा
आहेत काय उपदेश करतात अभंगाचं पहिलं चरण. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करूनच आयुष्याचा, नका करूनच आयुष्याचा, करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा, नका करूनच आयुष्याचा, नका करूनच आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश सकळाच्या पाया माझे दंडवत, 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 म्हणून काय सांगतात तुकोबात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा, सकळांच्या पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. काय सांगितलेलं आहे, आता तरी पुढे. काय आता शब्द का वापरलेला आहे, माघ काय केलं ते सगळं विसरा, माघ कोणाचे लग्न मोडले ते विसरा, कोणाचे बांध कोरले ते विसरा, कोणाच्या नासाडे केला ते विसरा, कोणाच्या शेतात ढोरं सोडले ते विसरा. पण आता तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश, हाची म्हणतात मग कोणता, हाच म्हणजे कोणता, दुसरा कोणताच नाही खरं सांगते, हाच. जिथे चकारात्मक शब्द आला च नावाचा तर तिथे समजायचा हाच म्हणजे हा 101% हाच शब्द. मग कोणता, नका करुणाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश नका करू. आपण नाश कशामध्ये करतोय, संसारामध्ये करतोय. संसार कसा आहे तर दुःखाचं मूळ आहे. संसार दुःख मूळ चौकडे इंगाळा, संसार दुःख मूळ चौकडे इंगाळा, संसार दुःख मूळ चौकडे इंगाळा, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले कवळा विषण जाऊ, दुःख देईल निर्माण, संसार मूळ चौकडे इंगाळा. दुःख बांधवणी आहे हा संसार, दुःख बांधवणी आहे हा संसार, बांधवणी आया, सुख बांधवणी आया, ए सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही, ए दुःख बांधवणी आहे हा संसार, दुःख बांधवणी आहे हा संसार, सुख बांधवणी आहे हा संसार, सुख बांधवणी आहे संसार. म्हणून दुःखाचं मूळ काय आहे आपल्या सर्वांना माहित आहे. दुःख मूळ हा संसारच आहे. आपल्या मुलाबाळांसाठी मग ते मुलं बाळासाठी काय करतात बघा, आपण आयुष्यभर त्यांच्यासाठी कमाई करायची, प्रॉपर्टी वाढवायची आपल्या मुलांसाठी, आणि शेवटी अग्निदाह कोण देतं, कोण देतं, आपले मुलं देतात. बट त्याच्यासाठी करो आणि शेवटी तेचलेच नाही समजलं.
खानदेशी समजते ना सर्वांना इथे, समजच बा थोडकी मोडी. म्हणजे सगळं आयुष्य यांच्यासाठी राब राबायचं, शेवटी काय करतात ते आपल्याला, पण ते शास्त्राने लावून दिलेलं आहे, शास्त्राने लावून दिलेलं आहे. म्हणून वर्ष श्राद्ध का करतात, तर आज ह्या आजींचं काय आहे वर्ष श्राद्ध. दर महिन्याला तुम्ही पितृजीव घालायचे. आता जसं आपल्याला सकाळ संध्याकाळ भूक लागते तसं त्यावरती आपल्या पितरांना सुद्धा भूक लागत असते. ठरलेल्या तिथीप्रमाणे ठरलेल्या वेळेच्या काळाच्या प्रमाणे त्या ठिकाणी त्यांना भूक लागत असते आणि त्या वेळेला आपण इकडून पितृ देत असतो. पाहता ते वाटा स्वर्गीचे पूर्वज, पाहता ते वाटा स्वर्गीचे पूर्वज, पाहता ते वाट स्वर्गीचे पितर, पाहता ते वाट स्वर्गीचे पितर. वंश 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 भक्तराज, पाहता ते वाट स्वर्गीचे पितर, पाहता ते वाट स्वर्गीचे पूर्वज. म्हणून जसं आपण दर महिन्याला पितृ जेव घालतो ना खाली, तर तिकडे त्यांना वर त्यांचं पोट भरत असतं. तुम्ही म्हणाल कसं काय, तुम्हाला सोपं उदाहरण देते. प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहेत, कोणाकडे आयफोन आहे, कोणाकडे सॅमसंग आहे, कोणाकडे रेडमी आहे. तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ॲप्स असतात. त्या ॲप्स कोणकोणते, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम सगळेच असतात. त्याच्यामध्ये सुद्धा एक असतं ॲप, ते कोणतं, तर फोनपेचं. त्या फोनपेला माझा नंबर टाका 96 23 68 74 20. त्या नंबरवर 21,000 रुपये टाका. जसे ते पैसे माझ्या अकाउंटला पडतील तसं तुम्ही खाली पितृजीव घातले तसं त्यांचं वर पोट भरेल. म्हणून दर महिन्याला पितृ खाऊ घालतात, पितृजीव घालतात. मग असे 11 महिने झाल्याच्या नंतर वर्ष श्राद्ध येतं. आणि ते त्या महिन्यामध्ये काय कसं काय भूक लागत असेल बरं त्यांना. दर महिन्याला त्यांचा प्रवास चालू असतो. आता तो यमपुरीतला प्रवास कसा असतो, आता मी सांगण्यासारखं तुम्ही गरुड पुराण लावलं तर समजलं असतं. आता इथे त्याचा पूर्ण विस्तार करायला लागला तर इथे 5 वाजतील आपले. म्हणून असे त्या ठिकाणी आता आपल्या जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये वणी, पाचोरे, कळवण असे तालुके जिल्हे येत असतात. त्या प्रकारे तिथे सुद्धा तसे गाव येतात. ते काही गावं असे असतात पूर्ण उन्हाळा, पूर्ण आगीच्या ज्वाला तिथं असतात. काही ठिकाणी असं असतं सतत पाऊस असतो, बर्फ असतो. त्या बर्फामधून चालावं लागत असतं या जीवाला. मग तसे चालत चालत भूक लागते आणि इथं आपण पितृजीव घातले तर त्यांना त्यांचं वरती पोट भरत असतं. मग आज आजी कुठं आहेत, त्या धर्म मंडपात आहेत, धर्मराजाच्या सभेत आहेत. आज आजींचं न्यायनिवाडा होणार आहे. वर्ष झाल्यानंतरच मनुष्याला पुढे कोणती गती प्राप्त करायची ते आजच्या दिवशी ठरवलं जातं. म्हणून आपले मुलं बाळ का करतात हे वर्ष श्राद्ध, की त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी. आयुष्यात काय काय पुण्य केले त्या पुण्याचं स्मरण या ठिकाणी करावं लागतं, तेव्हा कुठे उत्तम गती प्राप्त होत असते. म्हणून हे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम केला जातो. ह्या परिवारातली आज आई, कुणाची बहीण, कुणाची पत्नी, आज 1 वर्ष झाला आजींना जाऊन. अतिशय सुखाचा संसार होता. मग इतका सुंदर सुखाचा संसार करतात. परिवार फार मोठा आहे. छान खेळीमेळीचा संसार होता. अशी काळाची चाहूल आली, अशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. म्हणून या परिवारातली आई हरवलेली आहे. आज 1 वर्ष होतोय तरी या परिवाराला आठवण आहे की आज माझ्या आईचं, माझ्या पत्नीचं, माझ्या बहिणीचं वर्ष श्राद्ध आहे. म्हणून आता काय बोलावं आजीबद्दल.
एवढा मोठा परिवार सांभाळणं जोक नाही. आज आजीला जाऊन वर्ष झालेलं आहे तरी आज त्यांच्या परिवाराच्या डोळ्यामध्ये पाणावलेले डोळे दिसत आहेत. सोडून गेली आई आम्हाले घराला, सोडून गेली आई आम्हाले घराला. आई 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 आम्ही म्हणावे कुणाला, आई 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 आम्ही म्हणावे कुणाला. सोडून गेली आई, सोडून गेली आई आम्हाले कराला. आई 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 म्हणू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कुणाला. सोडून गेली आई आई हे आई ग, हे आई ग ना, वा वा हे आई ना, हे आई ना ग आई, हे आई सोडून गेली आई आम्हाले कराला. सोडून गेली आई आम्हाले कराला. आई 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 म्हणू मी कुणाला, आई 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 आता म्हणू मी कुणाला. म्हणून आईचे उपकार कोणी फेडू शकत नाही. खूप उपकार आहेत आहे आपल्या आईचे, आई आणि वडिलांचे. आपण कितीही प्रयत्न केले ना आईच्या ऋणातून वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा, तर नाही होऊ शकत दादा. ऐका, आई तुझ्या मूर्ती वाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत, बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा नाना. अमृताहुनी गोड पाजला तुकाना, अमृताहुनी गोड पाजला तुकाना. तुझ्याच या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. तुझ्याच या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार 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 नाही. खूप गीत आहेत आईवरून म्हणण्यासारखे. माझं फेवरेट गाणं आहे एक पिक्चर मधलं. कहाँ गए ममता फिरे दिन कैसे जिए, हे माँ तेरे बिन ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ. माँ के बिना सुना है जहाँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ. क्या होती है माँ. म्हणून आई जर नसली जीवनामध्ये आणि वडील जर नसले ना तर भिकारी असतो म्हणून. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ती हाक येईकारी, हो ती हाक येईकारी, बघ होय शोककारी. आई म्हणून कोणी आई सहाग मारी. स्वामी तिन्ही
म्हणून आई जर आपल्या आयुष्यात नसली ना तर काही किंमत नसते. तसं बापाचंही कर्तव्य आहे. आई जितकी महत्त्वाची आहे तशी वडीलही महत्त्वाचे आहे. वडील सुद्धा प्रत्येकाला आई दिसते पण वडील दिसत नाही. रागवणारी, प्रेम लावणारी, जीव लावणारी, माया लावणारी आईच प्रत्येकाला दिसते, पण बापाच्या रागामधलं प्रेम जाणून घेणारा हा बाप कधी कोणाला दिसत नाही. म्हणून बाप सुद्धा तितका महत्त्वाचा आहे. बापावरून सुद्धा अनेक कविता आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? भरपूर आहेत. उरामंदी माया ज्याची काळ्या मेघवाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. म्हणून बाप सुद्धा तितका महत्त्वाचा आहे. वेळ भरपूर झालेली आहे आणि अभंग ही अर्धवट सोडलेला आहे, पण जे आज महत्त्वाचं होतं, जे मुद्दे होते ते महत्त्वाचे सांगितलेले आहेत. एकच चरण सोडवलेलं आहे. म्हणून नेक्स्ट टाइम पुन्हा योग आला तर पुन्हा अभंग सोडवून सांगेल. म्हणून आता वेळ सुद्धा खूप झालेली आहे. पूर्ण अभंग सोडवायला गेला तर दिवस अपूर्ण आहे आपल्याला, कारण की 4 चरण सोडवले म्हणजे 2 तासाचं काम नाही. कबरांनी खूप डोकं लावलं असेल केव्हा कुठे हा अभंग तयार झालेला आहे. वेळ खूप झालेली आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. अजून 3 चरण सुद्धा अख्खे दिवस सुद्धा अपूर्ण पडेल इतकं चिंतन माझ्याकडे आहे. पण आज महत्त्वाचं जे जे होतं ते मी सांगण्याचा, माझ्या अल्प अशा बुद्धीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि झालेली सेवा ही आजींच्या चरणी समर्पित करते, भगवान पांडुरंगाच्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. आणि पुनश्च एकदा आपले भाऊसाहेब बाबा असतील, सिंतवादक असतील, आपले योगेश माऊली असतील, पखवाज वादक असतील, आणि खरं जर महत्त्वाचं म्हणजे साऊंड खूप छान होता, नाही तर आज खूप हाल होणार होते माझे. आणि साऊंड खरंच बोलायचं कामच नाही. साऊंडबद्दल टॉप 10 मधला साऊंड आहे, महाराष्ट्रातील नामवंत साऊंड आहे. आणि तेवढंच प्रमोद दादा त्यांच्या बोटांमध्ये काय जातो हे कुणास ठाऊक. आता बोटांमध्ये तर आहेच, पण वाद्यही खूप छान, तबला वादक सुद्धा आहेत, म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत. म्हणून प्रमोद दादांबद्दल बोलावं तितकं कमी आहे. म्हणून झालेली सेवा ही गुरुवर्यांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. जे तुम्हाला योग्य वाटत असेल ते घरी घेऊन जा. आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते, जाता जाता एवढंच जरी घेऊन गेलात ना तरी माझं प्रवचन हे सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, जीवनामध्ये मी तुम्हाला तरी सांगते, जीवनामध्ये देवाची देवपूजा नाही केली तरी चालेल, देवाची सेवा नाही केली तरी चालेल, पण बघा आईवडिलांची सेवा केली पाहिजे. कारण सकळ तीर्थाची आदुरे, जे का माता पितरे तयाच्या सेवेसे कीर शरीरे लोन की जे. म्हणून बघा, देवाची सेवा केल्याने देव भेटेलच मी सांगू शकत नाही, पण आईवडिलांची सेवा केल्याने भगवंताला तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे, काय सांगितलं आहे, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, पुंडलिक काय केले परब्रह्म उभे केले. म्हणून जेवढी तुम्ही आईवडिलांची सेवा कराल तेवढं फार महत्त्वाचं आहे. कारण आज सुद्धा त्या पंढरपुराला गेल्यानंतर आधी पुंडलिकाचं दर्शन घेऊन मग कानोपात्राचं दर्शन, मग पांडुरंगाचं दर्शन आपल्याला भेटत असतं. कशाच्यामुळे? आईवडिलांची सेवा केली पुंडलिकाने, म्हणून तो परमार्थ 28 युगांपासून उभा आहे. आपण आरतीमध्ये म्हणतो, योगे 28 विटेवरी उभा, वामांगी रघुमाई दिस दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का, करणी वाहे भीमा उद्धरी जगा, जय देव जय. म्हणून 28 युग झाले तरी भगवान पंढरी
पंढरीश परमात्मा त्याच विटेवर त्याच ठिकाणी उभा आहे. कशाच्या बळावर? आई वडिलांच्या सेवेच्या बळावर. आई वडिलांची सेवा केली म्हणून पंढरीश परमात्मा तिथे 28 युगांपासून उभा आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. जितकं जास्तीत जास्त होत असेल तितकी सेवा करा. म्हणून तुम्हाला कुठे काशी, कुठे तीर्थधाम यात्रा कुठे करायची गरज नाही. आई वडिलांच्या चरणाशी तीर्थक्षेत्र आहे. दररोज पाय पडा, दररोज व्यवस्थित राहा, सेवा करा. म्हणून झालेली सेवा आता भरपूर वेळ झाला, बोलायला भरपूर आहे, वाढलं तर वाढतच जातं. म्हणून आता माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देईन. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया. टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा सर्वांना विनंती, टाळी वाजवा. नाही विचारिला ती कर्म्या